पंढरपूर नगरपालिकेच्या निकालावरून भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख भगीरथ भालके यांच्यामध्ये जुगलबंदी रंगलेली आहे। पंढरपूर नगरपालिकेमध्ये भाजप आणि मित्रपक्षाची सत्ता येईल। भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दावा केला, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा पराभव झाला तर राजकारणामध्ये तोंड दाखवणार नाही। तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख भगीरथ भालके यांनी परिचारकांना प्रत्युत्तर दिले। पंढरपूरची निवडणूक मीडियामधून फार त्याला मोठं हाईक केलं गेलं होतं, पण वस्तुस्थिती तशी नव्हती। पण जसं जसं वातावरण पुढे सरकत गेलं आणि पूर्णपणे झोकून देऊन आम्ही दोघांनी आणि सगळ्या सहकार्यांनी त्या निवडणुकीमध्ये लक्ष घातलं, काम केलं। त्यामुळं निश्चितपणे पंढरपूर नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि आपल्या मित्र पक्षाची सत्ता ही येणार आहे। काळ्या दगडावरची रेघ आहे। तुमचा काळा दगड पांढरी रेघ त्या ठिकाणी 3 तारखेला जर निकाल झाला असता तर पंढरपूरकरांनी दाखवून दिलं असते। पण मी अजून देखील पत्रकार बंधू इथं उपस्थित आहेत, त्या नेत्यांना आव्हान आणि विनंती करतो, सरकार जर तुमचं असेल तर तुम्ही सूचक म्हणून मी त्या ठिकाणी सही करतो, तुम्ही अनुमोदक म्हणून ते नेते यावेत आणि पंढरपूरचा निकाल 3 दिवसात तुम्ही लावा। तुमचं सरकार आहे ना, 7, 8, 10 तारखेच्या आत लावा। आपलं मतदान 20 तारखेला आहे। माझा जर तिथं पराभव झाला तर तोंड दाखवायला मंगळवेढा शहरात येणार नाही, पण जर तुमचा पराभव झाला तर तुम्ही देखील तोंड दाखवायचं नाही, हे त्या ठिकाणी येऊन लोकांच्या समोर, पत्रकार बांधवांच्या समोर त्या ठिकाणी सांगा। तर आता आरोप आणि प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। पंढरपूर नगरपालिकेमध्ये भाजप आणि मित्रपक्षाची सत्ता येईल। भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारकांनी दावा केलेला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।